तर नमस्कार मंडळी. कसा हो? बरं हो का? कसं आहे आपलं मराठी माणूस कसं निवांत राहिलं पाहिजे. निवांत म्हणजे असं नाही बरं का, कामधंदा करून निवांत राहायला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं ह्या गोष्टीवर? कमेंटमध्ये नक्की सांगून द्या. तर आपलं आज काम चालू आहे कांदा भिजवायला. कांदा भिजवायला म्हणजे कसं, तर की कांद्याला सकाळी फवारा मारला करप्यावरचा. आणि हे एका साईडला आहे ना आमच्या इथं पाणी लागते म्हणजे झाडं ही जास्त आहेत. तिथं चिबड लागलेली होते. तिथलं रान जरा निबर येते पाणी हटल्यानंतर. मग तिथं आहे ना आपल्याला आहे ना पाणी द्यावं लागतंय आणि स्प्रिंकलरचं पाणी तिथं पोचत नाही. आमची इथं बघा, तुम्हाला दाखवतो स्प्रिंकलर कसे आहेत. दोन प्रकारचे स्प्रिंकलर आहेत आपल्या इथं. दोन प्रकारचे. एक स्टील बॉडी किंवा ते तुम्ही रेग्युलर वापरतात ते, आणि दुसरे म्हणजे हो का हे प्लास्टिक बॉडी. हे एकराचा सेट मिळतो. तो आहे तो 8 नग मिळतात. दुसरा जो आहे तो, आणि ह्याच्यामध्ये 40 नग मिळतात. हे प्लास्टिकवालं हे पण त्याच्या एवढंच कव्हर करतं. परंतु ही आहे का नाही फिक्स आहे. पीक निघस्तोर फिक्स राहणार. एका ठिकाणी लावलं एक पीक निघस्तोर त्याला तिथनं हलवायचं नाही. आणि त्याचं जॉईंटचं असं आहे, मध्ये असा पाईप टाकलेला आहे, असं जोडलेलं आहे समधीकडे, असं जोडलेलं आहे बघा. आणि ही आपलं पाणी द्यायला चालू आहे. आता पाणी इथपर्यंत आलंय. पलीकडचा सारा झालाय आणि इकडचं एवढं राहिलंय भिजवायचं. तर तुमच्या बी कांद्यावर करप्या पडत असेल किंवा पाणी देत असाल, आपण समजा शेतकरी आहो म्हणल्यावर काय त्याला विषय नाही हो. समजाच्या मागं कंटिन्यू काम, काय ना काहीतरी काम, काय ना काहीतरी लाछांड काम, काय ना काहीतरी राहणारच. आणि काही करायला गेले की अंगलट येणारच. ते तर फिक्सच आहे. आमच्या येत आहे म्हणल्यावर तुमच्या न यायला काय झालंय, तुमच्याकडे बी येतच असेल. काय बी करा, सकाळी फवारा मारताना ती पंप चालू होईना, किक मारून हात दुखायला लागला. परत कळलं प्लग प्लग साफ करावं लागते. परत प्लग काढला, प्लग साफ केला, मग चालू केला आणि मग फवारा मारला. आपलं घर तुम्हाला दाखवतो. आपलं घर बघा तिथे. तिथून पाणी इथं आणायचं होतं 150 लिटर. पहिली खेप केली आणि वडिलांना काय मारता येईना त्या फवाऱ्यावरती पाणी, काय म्हणते फवारा मारायला येईना. मग वडील म्हणलं, आमचं नाना म्हणलं तुझं तू फवार, मी पाणी आणून देतो. नानानी तिथनं वाहिलं राव पाणी. हा, आता गेलेत काहून, तुला भिजवायला येत नाही नीट म्हणून, काय सांगितलेलं नीट करत नाही. जाऊ द्या, कावत असते त्याला काय नसते. ऐकून घ्यायचं, समजायचं, निवांत राहायचं. काय म्हणणं आहे तुमचं? तर तुम्ही बी कांद्याला पाणी देत असाल, सर्व काही करत असाल, तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.